फ्रेंड्स, हांव राहुल बाळकृष्ण गावस तुमचे परत एकदा वेलकम करता. आयज आमी पळयतले लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स फॉर 9th स्टँडर्ड स्टुडंट्स. और 9th स्टँडर्ड स्टुडंट्साचो 4th चॅप्टर. सो लेट स्टार्ट. सो टॉपिक स्टार्ट करच्या पयलीं आमी लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कितें तें पळोवया. हे आमी एताक शिकलेले आसा की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स म्हणजे कितें. सो हांव स्मॉल रिव्हिजन करता लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे कितें. ओके, सो एक समज इक्वेशन आसा. सपोज 2x plus 3 is equal to 0. Okay, ह्या इक्वेशन, दिस इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. वन व्हेरिएबल कित्याक म्हटला, हांगासर जो x आसा तो आमचो व्हेरिएबल, जो अननोन आसता आमकां, जांचो व्हॅल्यू आमकां खबर नासता, ताका आमी बेसिकली व्हेरिएबल म्हणटले. सो ह्या इक्वेशनान व्हेरिएबल कितें आसा, आमचो x. ओके, सो तेज्या खातीर इक्वेशन घेतले लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता समज आमकां हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स बरोवपाक जाय जाल्यार कशें बरयतले, अशें सिंपल 2x plus 3y is equal to 4 म्हटलें. आता हे कितें जालें, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. कित्याक हांगासर दोन व्हेरिएबल आहा. व्हेरिएबल आमचो x, व्हेरिएबल 1 आनी आमचो व्हेरिएबल 2. y इज द व्हेरिएबल 2. सो हे जालें लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, सो आमकां बेसिकली लिनियर इक्वेशन्स कळ्ळी. आता लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आसलें. सपोज एक इक्वेशन आसलें बरयलें आमी 2x plus 3 is equal to 0. ह्या लिनियर इक्वेशनाचे आमी सोल्युशन कशें काडप तें एताक शिकला. बेसिकली कितें, व्हॅल्यू ऑफ x फाइंड आउट करप. कशें करतले आमी, x इज इक्वल टू हो ते आयडीन वयतलो -3 2. सो x इज इक्वल टू -3 अपॉन 2. सो हो व्हॅल्यू जातलो आमचो इन लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. सो आता आमी ह्या चॅप्टरान, आता समज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आमचे चॅप्टर आसा. सो हितून आमी व्हॅल्यूज कशें फाइंड आउट जातले. इक्वेशन हे आहले 3y इज इक्वल टू 4 इक्वेशन आसलो. सो ह्या इक्वेशनान आमकां एक्साचो आनी वायचो व्हॅल्यू काडपाक जाय. सो तितून कितें जालें, तितून इजी जातालें कित्याक एकूच व्हेरिएबल आसलें. आमी नंबर्स ते आयडीन कॉन्स्टंट शिफ्ट करताले आनी एक्साचो व्हॅल्यू फाइंड आउट करतले. हितून आमी तशें करपाक शकना. हितून आमकां एक प्रॉपर मेथड आसता, ती कशें सॉल्व करप ती ह्या चॅप्टरान आमी शिकया. सो बेसिकली आमकां ग्लान्स मेळ्ळो इक्वेशन्स कशें आसता, वन व्हेरिएबलान कशें दिसता आनी टू व्हेरिएबल्सान कशें दिसता ते. टू व्हेरिएबल्सान दोन व्हेरिएबल्स आसतले, वन व्हेरिएबलान एक व्हेरिएबल आसतलो. ओके, सो हे जावन आसा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, जनरल फॉर्म म्हणजे कितें, जे इक्वेशन आमकां अशें दिसतले ते पळय. आतां फॉर ax plus by plus c is equal to 0 ह्या फॉर्मान खंयचे इक्वेशन दिसतले ते इक्वेशन आमी कितें म्हणटले, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, हांगा व्हेरिएबल्स कितें आसा आमचे, व्हेरिएबल्स कितें आसा, x आनी y हो आमचो व्हेरिएबल. ओके, आनी जे a b आनी c हेंका कितें म्हणटा ते पळोवया. हो जो a आसा, a खंय आसा आमचो, एक्साचे फुडें आसा. ओके, सो a आमी कितें म्हटले, कोएफिशियंट ऑफ x म्हणटाले. ओके, एक्साचे फुडें आमकां कोएफिशियंट ऑफ x. b कितें म्हणटाले आमी, तो y च्या फुडें आसा. सो b कितें म्हणटाले आमी, कोएफिशियंट ऑफ y. ओके, हो c आसा पळय, c बेश्टो आसा, तेच्या फुडें व्हेरिएबल ना, काय ना, काय ना. ओके, सो b c बेश्टो आसा. सो c आमी कितें म्हणटाले, कॉन्स्टंट. कितें, कॉन्स्टंट. ओके, आनी जे a b आनी c व्हॅल्यूज आसता ते रियल नंबर्स आसता. हे याद दवरपाचें. कितें, a b आनी c आसा ते कितें आसले, रियल नंबर्स. ओके, आता एक नोट याद दवरपाक जाय. कितें, आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हटलो. सो तितून x आनी y आसता. समज आमचो a आनी आमचो b समज 0 जालो. समज 0 जालें कितें जातलें, 0 into x plus 0 into y plus c is equal to 0 जातलो. ओके, सो बेसिकली हे कितें जातलो, 0 जातलो, 0 जातलो, c is equal to 0 जातलो. ओके, सो इक्वेशन कितें जातलें, बेसिकली c is equal to 0. सो इक्वेशन आमचे एक्झिस्टूच करना. ओके, कित्याक हे कॉन्स्टंट आसता ते केन्नाच 0 आसपाक जायना. ओके, हे याद दवरा. हे जो a आनी b आसता खबर आहा, ते 0 आसपाक जायना. दे कॅन बी इक्वल, पूण ते दोनूय 0 आसपाक जायना. ओके, सो हे इक्वेशन जनरल फॉर्म कशें आसलें ते आमी पळयलें. सो आमकां हो एक्स वाय व्हेरिएबल म्हटलो आमचो. ओके, आता आमी लिनियर इक्वेशन टू हेजो सोल्युशन फाइंड आउट करपाचें आसता. बेसिकली आमकां कितें करपाक जाय, सोल्युशन काडपाक जाय. ओके, आमकां सोल्युशन काडपाक जाय. आता हो सोल्युशन म्हणजे कितें, सोल्युशन म्हणजे एक्स आणि वायचो असो व्हॅल्यू ह्या इक्वेशनान घातलो आमी तो एक्स आणि वायचो व्हॅल्यू, हो एड अप जावन
और सबट्रॅक्ट जावन इक्वेशन सॉल्व करून आमकां कितें मेळपाक जाय 0 मेळपाक जाय ओके हे याद दवरा सो एक्साचो आणि वायचो असो व्हॅल्यू तो आमी ह्या इक्वेशनान सबस्टिट्यूट केलो हे इक्वेशन कितें जावपाक जाय आमचें 0 जावपाक जाय ओके सो आता आमी एक लिनियर इक्वेशन घेवया 2 व्हेरिएबल्स आणि तेचे सोल्युशन कशें फायंड आउट करता ते पळोवया ओके सो हे आमचे प्रॉब्लेम आसा सो हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कित्याक आसा 2 व्हेरिएबल आसा आता आसा a चो व्हॅल्यू कितें आसा आमकां a चो व्हॅल्यू कितें आसा a कितें सांगलो तुमकां कोएफिशियंट ऑफ x एक्साच्या फुडें कितें आसा तो कितें एक्साच्या फुडें 3 आसा ओके b आमचा कितें आसा y च्या फुडें आसा तो नंबर y च्या फुडें कितें आसा -1 काय ना म्हणजे कितें आसता 1 आसता ओके ते आमकां मायनस समज साइन आसा जाल्यार मायनस साइन बरोवपाक जाय ओके कित्याक आमचो जनरल फॉर्म कितें आसलो प्लसान आसा पळय ओके जनरल फॉर्म प्लसान आसलो ओके सो हांगा मायनस आसा न्हू ही मायनस आसली मायनस y आसलो सो आमकां मायनस साइन कन्सिडर करचे पयलीं कित्याक b चो व्हॅल्यू आसलो -1 आता c पळय c खंय आसा c ह्या सायडीन आसा इज इक्वल टूच्या त्या सायडीन ना हांगासर नंबर कितें आहा इज इक्वल टूच्या त्या सायडीन आसा ओके सो ताका पयलीं आमी ह्या सायडीन हाडया सो कितें जातलें इक्वेशन 3x - y और +5 त्या सायडीन गेल्यार -5 जातलो इज इक्वल टू 0 सो आमचो c कितें जालो c आमचो -5 जालो ओके सो a b c आमकां फर्स्ट ऑफ ऑल कशें फायंड आउट करता तें कळ्ळें ओके सो आमकां हेजेरूय एक क्वेश्चन जावपाक शकता तुमकां येवपाक शकता कितें एक लिनियर इक्वेशन दितलें तुमकां सांगतलें फायंड द व्हॅल्यू ऑफ a b आनी c सो a b आनी c चो व्हॅल्यू असो फायंड आउट करा हे आमी शिकले आतां सोल्युशन पळोवया कशें काडप ओके आमकां इक्वेशन कितें आसा खंयचें इक्वेशन घे ओके 3x - y - 5 इज इक्वल टू 0 ओके सो कितें करप एक्साचो व्हॅल्यू और वायचो व्हॅल्यू 0 म्हणून कन्सिडर करा आमी समज वायचो व्हॅल्यू 0 कन्सिडर करा तुमकां 0 घेवपाक जाय अशें कांय ना 0 घेया 1 घेया 2 घेया कितेंय घेया ओके सो आमी वायचो व्हॅल्यू 0 कन्सिडर केलो वायच्या जाग्यार तो 0 व्हॅल्यू घालपाचो 3x - y - 5 इज इक्वल टू 0 ओके सो वायचो व्हॅल्यू आमी कितें कन्सिडर केला 0 सो 3x - 0 - 5 इज इक्वल टू 0 ओके 3x मायनस प्लस 0 प्लस 5 इज 5 व्हडल्या नंबराची साइन मायनस इज इक्वल टू 0 सदांच याद दवरा जेन्ना आमी सॉल्व करता प्लस और मायनस साइन आसता ती सदांच व्हडल्या नंबराची आसता ओके सो कितें जातलें 3x -5 त्या सायडीन वयतलो हे जालें हे कितें जालें लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल जालें आतां लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल स्टार्टिंग आमी पयलें कशें फायंड आउट करताले नंबर्स आमी त्या सायडीन वयतले कॉन्स्टंट कोएफिशियंट कितें आहा तो सॉल्व करताले आनी फायंड आउट करताले सो -5 त्या सायडीन गेलो की जातलो +5 ओके और 3 and x मल्टिप्लिकेशन त्या सायडीन गेलो की जातलो डिवाइड जातलो सो 5/3 ओके अशें आमी सोल्युशन फायंड आउट करता सो आमचें सोल्युशन कितें जालें 0 वायचो व्हॅल्यू 0 जालो ओके एक्साचो व्हॅल्यू कितें जालो 5/3 आतां आमकां सोल्युशन बरोवपाक जाय सोल्युशन बरोवपाक खंय सिस्टम आसा ही सोल्युशन आमी कशें बरयता सोल्युशन आमी सदांच अशें ह्या फॉर्मान बरयता ओके हांगासर सदांच एक्साचो व्हॅल्यू बरयता हांगासर सदांच वायचो व्हॅल्यू बरयता ओके सो हांगा एक्साचो व्हॅल्यू कितें मेळ्ळा आमकां 5/3 वायचो व्हॅल्यू कितें मेळ्ळा 0 ओके हे जालें वन सोल्युशन फर्स्ट सोल्युशन अशें तुमी भरपूर सोल्युशन फायंड आउट करपाक शकता ओके सो खंयचेय 2 सोल्युशन फायंड आउट करपाचे आनी कमेंट कर सो क्वेश्चन पळोवया क्वेश्चन कितें म्हणटा which one of the following is true या इक्वेशना खातीर ओके हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स y is equal to 3x plus 5 ओके 2 व्हेरिएबल्स आसा कितें म्हणटा खंयचो ट्रू आसा इट हॅज इन्फिनिटली मेनी सोल्युशन 2 सोल्युशन युनिक सोल्युशन ह्या इक्वेशनाक कितले सोल्युशन आसा काय विचारला बाबा 2च आसा युनिक एकूच आसा युनिक म्हणजे एक आसपाक जाय वन सोल्युशन ओके युनिक सोल्युशन म्हणजे कितले ओन्ली वन सोल्युशन आसपाक जाय जाल्यार युनिक म्हणटले 2 सोल्युशन आसा और इन्फिनिटली मेनी सोल्युशन चेक करया ओके सोल्युशन कशें फायंड आउट करता कितें सांगता तुमकां y is equal to 3x plus 5 ओके y चो व्हॅल्यू 0 घे म्हणून सांगलो ओके x चो व्हॅल्यू फाइंड आउट करा सांगलेले की आतले हे इक्वेशनान y चो व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करा सो 0 is equal to 3x plus 5 सो प्लस 5 ह्या सायडीन येतलो की आतलो -5 is equal to 3x ओके हो x आणि 3 मध्ये मल्टिप्लिकेशन आसा सो ह्या सायडीन आयले की आतली डिवाइड जातली सो -5/3 is equal to x सोल्युशन कितें मेळ्ळा आमकां आमी हांगासर x आणि y बरयतलो अशें बरयतालें सांगलें तुमकां सो x च्या जाग्यार हे बऱ्या -5/3 y कितें आसा आमकां 0 एक जालें सोल्युशन ओके आनी फाइंड आउट करपाक मेळटा आमकां हांवें तुमकां सांगलेलें
वायचं व्हॅल्यू 1 घेवपाक शकता, 2 घेवपाक शकता, 3 घेवपाक शकता, 0 घेवपाक शकता, कितेंय घेवपाक शकता. वायचं व्हॅल्यू 1 घेऊन फाइंड आउट करूया मेळटा जाल्यार. ओके, वायचं व्हॅल्यू 1 घेतला, वायच्या जाग्यार 1 सबस्टिट्यूट करा. किती जातले 1 इज इक्वल टू 3x प्लस 5. ओके, प्लस 5 हे सेम येयलो, किती जातले मायनस जातले. हांगासर किती आसा 1 आसा तो बरयलो, तो मायनस 5 जालो इज इक्वल टू 3x. आता हांगासर किती आहा प्लस आसा, प्लस मायनस मायनस. ओके, 1 आसून 5 काढलो, आमकां सदांच धाकट्यासून व्हडलो काडपाक मेळना. सो 5 मायनस 1 कर, 5 मायनस 1 इज 4. ओके, मात सायन कोणाची दिवपाक जाय व्हडल्या नंबराची. सदांच सायन व्हडल्या नंबराची दिवप आसता. व्हडलो नंबर 5 आहा, त्याच्या फुडें सायन मायनस आसा, ताका मायनस सायन येतली इज इक्वल टू 3x. ओके, सो कितें जातलें -4 अपॉन 3 इज इक्वल टू x. सो सोल्युशन कितें जालें आमचें, वायचो व्हॅल्यू वाय हांगा बरयता 1, एक्साचो व्हॅल्यू -4 अपॉन 3 मेळ्ळो. ओके, 2 सोल्युशन मेळ्ळे. आमकां आनीक सोल्युशन मेळटालें पळय. ओके, सो आमी वायचो व्हॅल्यू 2 घेवया. ओके, लेट्स ट्राय. सो वायचो व्हॅल्यू 2 घेतल्यार कितें जातलें हे इक्वेशन. सो 2 इज इक्वल टू 3x प्लस 5. प्लस 5 तेणे येयलो मायनस जालो, 2 मायनस 5 इज इक्वल टू 3x. ओके, प्लस मायनस मायनस, 5सून 2 काढले 3 उरले, व्हडल्या नंबराची सायन घातली मायनस इज इक्वल टू 3x. ओके, 3 आयडीन आलो, सो 3x अपॉन 3 इज इक्वल टू x. कॅन्सल करा, 3 1 जा 3, 3 1 जा 3, कॅन्सल जाता. सो -1 इज इक्वल टू x. कितें मेळ्ळो आमकां सोल्युशन 2. सॉरी, हांगा x बरयता आमी, -1 आनी हांगासर 2. ओके, एक सोल्युशन, 2 सोल्युशन, 3 सोल्युशन. आमकां आनी काडपाक शकता. वायचो व्हॅल्यू 3 घेतलो जाल्यार आमकां दुसरें सोल्युशन मेळटलें. वायचो व्हॅल्यू 4 घेतलो जाल्यार आनी एक सोल्युशन मेळटलें. सोल्युशन मेळत रावतलीं. सो हितूनसून आमकां कितें कंक्लूड करपाक शकता, कितें कळटा आमकां की जो लिनियर इक्वेशन आनी 2 वेरिएबल्स आसा ताका इन्फिनिटली मेनी सोल्युशन आसता. कितली आसता इन्फिनिटली मेनी सोल्युशन. सो एक लिनियर इक्वेशन आनी 2 वेरिएबल दिला जाल्यार सोल्युशन्स कितली आसतली इन्फिनिटली मेनी सोल्युशन. हो पॉइंट याद दवरा, कित्याक लिंडर लायन्स बीन म्हणून तुमकां विचारपाक शकता. जावन आसा आमचो क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2 कितें विचारला आमकां, चेक which of the following is the solution of the equation. सो ह्या इक्वेशनाचे सोल्युशन खंयचे, हे this one खंयचे ते चेक करपाक जाय. आमी सोल्युशन कशें फाइंड आउट करताले, वायचो व्हॅल्यू कन्सिडर करताले आनी एक्साचो व्हॅल्यू फाइंड आउट करताले. हय काय ना. तितून कितें दिला आमकां एक्स आनी वायचो व्हॅल्यू दिला. समज आमी एक्स आनी वायचो व्हॅल्यू हेतून घातलो ह्या इक्वेशन. सपोज आता इक्वेशन कितें आसा, x - 2y इज इक्वल टू 4 आसा. समज आमी एक्साचो व्हॅल्यू हो घातलो हांगासर घातलो आनी वायचो व्हॅल्यू हांगासर सबस्टिट्यूट केलो. आमकां तेंचे सॉल्व करून आमकां कितलो व्हॅल्यू मेळपाक जाय, 4 मेळपाक जाय. हे स्टार्टिंग म्हटलेलें. ओके, सो आता आमकां एक एक ऑप्शन्स दिला खबर हा, तेंचे व्हॅल्यूज घालपाक जाय. हे ऑप्शन घेवपाचो, ऑप्शन 1 घ्या. ओके, टेक ऑप्शन 1. कितें आसा आमकां 0,2. ओके, हांगा एक्साचो व्हॅल्यू कितें, एक्स खंय बरयता आमी पयलीं बरयता, हो एक्साचो व्हॅल्यू जालो, हो वायचो व्हॅल्यू जालो. ओके, आमी ह्या इक्वेशनान घालया. सो एक्साच्या जाग्यार कितें आसा, x - 2y इज इक्वल टू 4. एक्साच्या जाग्यार 0 घातलो, -2. ओके, 2 च्या जाग्यार वायच्या जाग्यार कितें आसा 2 घातलो इज इक्वल टू 4. सो 0 -2 2 जा 4 इज इक्वल टू 4. सो कितें जालो -4 इज इक्वल टू 4. हा -4 आसा आनी तो 4 आसा. +4 -4 दे आर नॉट इक्वल. कित्याक नंबर लायन काडटा पळय आमी, हांगा 0 आसता, हांगा 1 आसता, हांगा 2, हांगा 3, हांगा 4 आसता. हांगा कितें आसता -1 -2 -3 आनी -4 आसता. सो डिफरन्स पळय कितलो आसा, +4 हांगा आसा, -4 हांगा आसा. सो दे आर नॉट इक्वल. ओके, बिकॉज ऑफ साइन. आता आमी एक इक्वेशन ट्राय केलें. आता हे ट्राय केलें, हे जाता, हे सॉल्व करिना. सेकंड वन घेवन ट्राय केलें. ओके, x - 2y इज इक्वल टू 4. कितें आसा आमकां 2, 0. एक्सा जाग्यार 2 घाला, 2 -2 वायचो आमचो व्हॅल्यू कितें आहा 0 आसा इज इक्वल टू 4. ओके, सो 2 0 जा 0 इज इक्वल टू 4. 2 - 0 इज 2 इज इक्वल टू 4. दे आर नॉट इक्वल. ओके, जायना. सो हो आमचो सॅटिस्फाय करिना. आमी हो ट्राय करया 4. ओके, थर्ड वन ट्राय करया. थर्ड वन कितें आसा आमकां 4, 0 आसा. ओके, एक्सा जाग्यार 4 घाला, 4 -2 वायच्या जाग्यार 0 घाला इज इक्वल टू 4 आसा. सो 4 2 0 जा
0. So minus 0 is equal to 4. 4 minus 0 is 4. 4 is equal to 4 MI. कंडिशन सॅटिस्फाय आता. लेफ्ट हँड साइड असा ते आमची इक्वल टू कोणाचे असा राइट हँड साइड असा. ओके लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. ओके सो सॅटिस्फाय झाले. सो आमचं सोल्युशन किती असतलो दिस इज द सोल्युशन. आता हे चेक करा जाताले किती जातला एक्सचो व्हॅल्यू 1 जातलो. 1 minus 2 is equal to 4 minus 1 is equal to 4 जातले. ते समज सबस्टिट्यूट केले 1 चा व्हॅल्यू हांगा घातलो आणि हो y चा व्हॅल्यू हांगा घातलो जाल्यार आमका हे नॉट इक्वल मेळटले. ओके चेक करून तुम्ही एकदा पळय. ओके सो जावन आसा क्वेश्चन नंबर 3. कितें सांगला आमकां विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ k if x is equal to 2 and y is equal to 1 is the solution of 2x plus 3y is equal to k. म्हणजे कितें हे जो दोन व्हॅल्यू आसा x आणि y चो दिस इज द सोल्युशन म्हणजे सॅटिस्फाय करता इक्वेशन. ओके सो कितें करूया हे सोल्युशन आसा म्हणजे x च्या जाग्यार हो सबस्टिट्यूट करपाक जाय आणि y च्या जाग्यार 1 सबस्टिट्यूट करपाक जाय. करा. सो 2 x च्या जाग्यार 2 सबस्टिट्यूट करतले. ओके प्लस 3 y च्या जाग्यार 1 सबस्टिट्यूट करतले इज इक्वल टू k. इक्वेशन कितें जालें आमकां 2x plus 3y is equal to k आसलें. सो 2 2 जा 4 प्लस 3 1 जा 3 is equal to k. सो कितले आले 5 6 7. सो k is equal to 7. Therefore value of k is equal to 7. सो असले जे इक्वेशन दिल्ली असता समज फाइंड द व्हॅल्यू ऑफ k फाइंड द व्हॅल्यू ऑफ b. सो इथं आमकां सोल्युशन्स दितले. ओके x आणि y चा व्हॅल्यू दितले. सो तो आमकां सबस्टिट्यूट करपाक जाय सॉल्व करपाक जाय आणि k चा व्हॅल्यू आमकां फाइंड आउट करपाक जाय. हे तुमकां फिल इन द ब्लँक्स म्हणून येतले. ओके सो हे जाय आसले आयज आमी कितें कितें पळयलें लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल कशें दिश्टी पडटा. ओके जनरल फॉर्म कितें जनरल फॉर्म कितें शिकले आमी x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे शिकले. त्याचे सोल्युशन कशें फाइंड आउट करता ते शिकले. हाउ टू फाइंड बाबा k चो व्हॅल्यू समज अननोन k इल्ला जाल्यार त्याचो व्हॅल्यू कसो फाइंड आउट करता ते शिकले. आणि इन्फिनिटली मेनी सोल्युशन असता कोणाक लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल्स. हो की पॉइंट हो आमी फाइंड आउट केले. तुमकां समज माझा व्हिडिओ आवडलो असलो जाल्यार प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुमचे जे कोण 9th फ्रेंड आसा तेंच्यान मॅक्झिमम शेअर करा सो दॅट तांकां हेल्प जातली. ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असोच मोग आसचो.